साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन। नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले पालखीचे स्वागत। चला पंढरीसी जाऊ, बाप रकुमा देवीवीरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करीत भक्तरसात चिंब न्यावून निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदी उपस्थित होते। हाती दिंड्या, पताका, मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हातानाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे। नीरानंदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 8:30 वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले। यावेळी संत तुकाराम महाराजांच्या आश्व व पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला। रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले। रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नाना पाटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि वारकरी भाविक आणि अकलूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।